मित्रांनो, वेलकम टू यूट्यूब चॅनल ऑफ स्वाध्याय अकॅडमी. तर मित्रांनो, आजचं जे व्हिडिओ आहे, आजचा हा जो व्हिडिओ आहे, हा काही कमर्शियल पर्पजसाठी नाही, काही प्रमोशन पर्पजसाठी नाही. हा एक मनापासून थँक यू म्हणण्यासाठी आहे. तर तुम्ही जे प्रेम देता आहे, त्यासाठी मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. आणि असंच प्रेम स्वाध्याय अकॅडमी आणि माझ्यावर राहू द्या, हीच तुम्हाला रिक्वेस्ट आहे, हीच तुम्हाला विनंती आहे. तर असे अनेक मेसेजेस येत आहेत. त्यातले जे रिसेंट आहेत, ते तुमच्यासमोर इथे आहेत. मुलं इथे म्हणतायत, की सिलेबसला धरून आहे सगळं. ठीक आहे. बेस्ट आहे. खूप टाईम दिला आहे तुम्ही. आम्ही जे एफर्ट्स टाकतोय त्याच्याबद्दल तुमचं कन्सिडरेशन किंवा तुम्ही दिलेलं ॲप्रिसिएशन खूप मॅटर करतं आणि हे आम्हाला मोटिव्हेट करतं अजून आणि अजून एफर्ट्स टाकायला येणाऱ्या बॅचेसमध्ये. क्लासेस टॉप, वर्थ इट. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस लेक्चरमधून कन्सेप्ट क्लिअर झाल्या, क्वेशन्स पण सॉल्व्ह होत आहेत. तुमचे क्वेशन्स सॉल्व्ह होणं, तुमचे एक्झाम्स क्लिअर होणं, हे तुमचं सिलेक्शन होणं हेच आमचं एम आहे. बाकी यापेक्षा जास्त काही नको आहे. ते जर होत असेल आमच्या लेक्चरमधनं, तर ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. खूप म्हणजे मनापासून तुम्हाला थँक यू आहे हा फीडबॅक दिल्याबद्दल. ठीक आहे. 30 मिनिट्समध्ये खूप कव्हर होतंय. ठीक आहे. ते बराचसा सिलेबस कंटेंट जो आहे 30 मिनिटाच्या आत मुलांचा कव्हर होतोय आणि हाच प्रयत्न होता जेव्हा ही बॅच लॉन्च केल्या गेली होती. तर आता इथे मी कोणत्या बॅचबद्दल बोलतोय असा जर प्रश्न असेल तर ही आर-टी-ओ ही जी बॅच आहे हे जे बॅनर आहे हे तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेलं असेल. तर इथे मुलं कोणत्या पॉइंट्सबद्दल बोलतायत हे पण मी एकदा सांगतो. म्हणजे इथे नक्की मुलांचं म्हणणं काय आहे त्या मेसेजेसचं. इथे हे बॅचच्या प्रमोशनसाठी नाही, तर ते कोणत्या पॉइंटबद्दल बोलताय, कोणत्या फीचरबद्दल बोलताय हे सांगणं तर इथे इम्पोर्टंट आहे. ज्याने तुम्हाला कळेल की मुलं नक्की काय म्हणतायत. तर 120 तासात संपूर्ण 110 ते 120 तासात इथे संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे, अशी ही बॅच आहे. टू द पॉइंट पूर्ण आहे. ठीक आहे. प्रत्येक विषयाच्या तुम्हाला टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज नोट्स मिळणार आहे वर्कबुक फॉर्मॅटमध्ये. वर्कबुक फॉर्मॅट म्हणजे जे हायलाइटेड पार्ट्स असतात, जे मी लेक्चरमध्ये शिकवतो, तो पार्ट तिथे तुम्हाला पी-डी-एफमध्ये नसतो. तिथे फिल इन द ब्लँक असतो. तर तुम्हाला तिथे आठवायला, ठीक आहे, जे तुम्ही रिकॉल करता, की इथे लेक्चरमध्ये काय शिकवलंय, त्याने तुमची रिव्हिजन होते. प्रत्येक विषयाचे टॉपिक वाईज पी-वाय-क्यूज. तर जे टॉपिक्स आपण कव्हर करतो त्याच्याशी रिलेटेड जे काही पी-वाय-क्यूज आहे, आर-टी-ओ, ए-एम-बी-आय एक्झाममध्ये आलेले, ते आपण लेक्चर नंतर कव्हर करतो. जे पी-वाय-क्यूज अवेलेबल असतील ते आपण तिथे घेतो. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारी बॅच. ठीक आहे. हा आपला अटेम्प्ट आहे. कमीत कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करून द्यायचा आहे. सर्व कठीण संकल्पना अतिशय सोप्या भाषेत जर तुम्ही बघितलं, तर एकदम सिंपल लँग्वेजमध्ये तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्ट्स इथे शिकवलेल्या आहेत. तर इथे कमीत कमी वेळ, हे इथे मुलांचं पण म्हणणं आहे, की 30 मिनिटमध्ये खूप काही कव्हर होतंय. 1 तासात खूप काही कव्हर होतंय. असे अनेक मेसेजेस येत आहेत. तर असं का? कारण तुम्हाला जो ग्रुप सी प्री एक्झाम नंतर टाईम मिळणार आहे किंवा आत्तापासून जरी तुम्ही बघितलं मेन्स एक्झामपर्यंत खूप कमी टाईम आहे आणि सिलेबस जर बघाल तर खूप जास्त आहे. ठीक आहे. मेन्सचा जो सिलेबस आहे हा खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला टू दी पॉइंट अभ्यास करायचा आहे. इकडचं-तिकडचं काही नाही. जे स्ट्रिक्टली जे एक्झाम रिलेटेड आहे, त्याच्यावरनं क्वेश्चन येणार आहे एक्झाममध्ये, येऊ शकतो. ठीक आहे. किंवा आलेले आहे. असेच पॉइंट्स तुम्हाला करायचे आहेत. अननेसेसरी एफर्ट्स किंवा टाईम कुठेही देण्याचा आता तुम्हाला चान्स नाही. तेवढी आपल्याकडे लक्झरी नाही. आपल्याकडे जो टाईम आहे, टाईम हा जो रिसोर्स आहे, हा सगळ्यात लिमिटेड आहे. मी अनेकदा तुम्हाला सांगितलं आहे, की बाकी सगळे रिसोर्सेस तुम्ही ॲडजस्ट करू शकता. बट टाईम असा रिसोर्स आहे, तो तुम्ही कोणाकडनं घेऊ नाही शकत आणि कोणाला देऊ पण नाही शकत. प्रत्येकाकडे 24 तास आहे. त्यांचा उपयोग कसा करायचा त्या 24 तासांचा हे आपल्या हातात आहे. त्यामुळे मॅक्सिमम आपल्याला इथे एफर्ट्स जे आहे ते फोकस्ड एफर्ट्स ठेवायचे आहे. त्यासाठी ही बॅच आम्ही लॉन्च केली होती आणि आज जेव्हा फीडबॅक येतोय मुलांकडनं, की एकदम कमी टाईममध्ये तुम्ही सगळं कव्हर करून देताय, सगळं समजतंय, क्वेशन सॉल्व्ह होत आहे. तर हे वी फील ग्रेटफुल फॉर धिस. मनापासून चांगलं वाटतं. त्यासाठी थँक यू म्हणण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. ह्या बॅचचे जर नोट्स तुम्हाला बघायचे असतील, ज्या नोट्सबद्दल हे मुलं म्हणतायत, तर हे बघा. स्ट्रेस एंड स्ट्रेनचे नोट्स आहेत. हे मागे पण मी एकदा एका व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. ठीक आहे. हे नोट्स आहेत. त्याचबरोबर जर तुम्हाला बघायचं असेल, की ह्या बॅचमध्ये लेक्चर्स कसे होतायत, मी कसं शिकवतोय. तर ह्या व्हिडिओनंतर थोड्याच वेळात एक डेमो लेक्चरचा इथे व्हिडिओ
ज्याच्यामध्ये इग्निशन सिस्टम युज्ड इन ऑटोमोबाईल्स हा टॉपिक आहे आणि हा सिलेबसमध्ये आहे विदिन दी सब्जेक्ट पॉवर डेव्हलपिंग सिस्टम्स अँड कन्स्ट्रक्शन हे मी टाकतो. जेणेकरून अजून जे मुलं आहेत, जे आर-टी-ओ, एम-व्ही-आयचं प्रिपरेशन करतायत, त्यांना लक्षात येईल की ही बॅच कशी आहे, त्याने त्यांना किती हेल्प होणार आहे आणि अजून आम्हाला असा फीडबॅक मिळण्याची संधी, अजून मुलांची सेवा करण्याची संधी या बॅचमधनं आम्हाला मिळेल. त्यामुळे हे डेमो लेक्चर आवर्जून बघा. इग्निशन सिस्टम याच्यासाठी कारण हा टॉपिक थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. याच्यावर तुम्हाला खूप काही कंटेंट, ठीक आहे, खूप काही बुक्स पण मिळणार नाही. ठीक आहे. बऱ्याचशा बुक्स ज्या आहेत ते पी-डी-एफमध्ये तुम्हाला मिळतात. बऱ्याच सब्जेक्टच्या मिळतात. बट ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये ह्या पी-डी-एफ्स पण तुम्हाला मिळणार नाही आणि खूप चांगले लेक्चर्स पण तुम्हाला ह्या टॉपिकचे मिळणार नाही. त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त हेल्प व्हायला पाहिजे. ठीक आहे. टॉपिक्स असे जे कॉम्प्लिकेटेड टॉपिक्स आहेत ते इझिली समजायला पाहिजे. म्हणून हे डेमो लेक्चर्स इथे अपलोड होणार आहे. तर याचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि ह्या बॅचच्या माध्यमातून तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला द्या. हीच विनंती आहे. मी आजपर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल आणि इथून पुढे जे प्रेम मिळणार आहे त्याबद्दल धन्यवाद. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.